हो बघ मी सासूबाईंची दाखवते अगोदर कशी आहे साडी. काय चला आवरले आमचं. कुठं जायचंय मग? कुठं जायचं? तुम्हीच म्हणलात साडी घ्यायला जायचं संक्रांतीची. चल माझ्या मम्मीला घेणार. हा मला नको. सो चला तर आम्ही ना आता संक्रांतीची खरेदी करायला चाललोय साडी घ्यायला. तर बघत राहा कशी घेणार आहे साडी हजबंड. नवीन मोबाईल घेतलास काय? ओप्पो आला आहे का नाही? नवीन मोबाईल घेतला त्यांनी खूप दिवस झालं. होय लाडू चल लाडून ह्यांना घरीच ठेवा नाही तर. चला सोपे थांबती. हा ते दोघ जण घरी बसतात. तर आता आम्ही चाललोय तर मार्केटमध्ये. तर संक्रांतीचीच खरेदी करायची साडी हे घ्यायची. तर मी तुम्हाला दाखवते साडी कशी काय. सो चला असंच कंटिन्यू बघा. चित्त्याकडे घेऊन जातो म्हणजे त्याला खेळायला. चित्ता नाही का ते बिबट्याकडे. 31 रुपये. तो बांगड्याच्या दुकानामध्ये स्वप्नजाल घ्यायची का? हाय स्वप्नजाल. चल भांडे भांडे कशाला? मेकअपचं बघ ना त्याला काय घ्यायचंय. कुठे गेली ती? अय लाडू हाय काय? हाय हे नाही होणार. थांब थांब. कुठे गेला रे? हो बघ ससा एकच आहे. हा का? काय खात बघू बघ इकडून इकडून नाही हा खायतर बघ ना. अय लाड्या त्याला खायला टाकायला काय? हा माझं तिथं तर 3 वर्ष काय नाही. झाली का प्रॅक्टिस? स्वप्नजाची डान्स प्रॅक्टिस चालली. झाला का डान्स स्वप्नजा? तर बघा स्वप्नजा ना खूप छान डान्स करते. तर तिची डान्स प्रॅक्टिस चालू आहे. तर खरेदी केली, शॉपिंग हे खूप सारी केली. आता तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते काही काही शॉपिंग केली. तर आता मी स्वयंपाक करून घेते आणि साडीची शॉपिंग कशी काय साडी घेतली तर मी दाखवते.
तर बघा किती टेन्शन मध्ये बसलेत, साडी घेतली म्हणून आज पैसे गेले ना. तर मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते कशी साडी घेतली. हाय, काय झालं, एकच बायको तुम्हाला, एकच बायकोला साडी घेतली. थोड्याच लय मोठ्या बायका असल्यावर हाय हो, एकच बायको त्याला साडी घेतली. परवडले असते मला. हा का. आणि मला पण आणि सासूबाईला पण साडी घेतली. व्हिडिओ चालू केलाय की तिचं गाणं लावायचं असतंय. लई हे करते स्वप्नाच्या, आवाज करते नुसता. तर सासूबाईला पण साडी घेतली आणि मला पण. तर मी दाखवते थोड्या वेळाने. आता स्वयंपाक करते. होय, काळा पडलं, काळा तुमच्या साडीमुळे. साडीमुळे काळ पडलेत का? साडीमुळे कोण पडतंय का काळ? टेन्शन. सो चला मग मी जेवायला बनवते, दाखवते काय काय शॉपिंग केली. तर आता स्वयंपाक हे झालंय, आता जेवण करायचंय. तर मी तुम्हाला आम्ही दिवसभर काय खरेदी केली तर दाखवते. तर माझ्या सासूबाईला एक साडी घेतली आणि मला पण. तर मी सासूबाईंची दाखवते अगोदर कशी आहे साडी संक्रांतीची. तर ही वाली अशावाली घेतली त्यांना. तर चंद्रकोर आहे, तर बघू शकता. आणि खूप कपडा पण खूप छान आहे, सिल्क मधून आहे, चमक पण मारतोय आणि अशी बॉर्डर आहे. तर बॉर्डर पण खूप छान आहे, कलर कॉम्बिनेशन पण. आणि हे असं पण, कारण त्या अशाच घालतात साड्या. तर काठपदर मधूनच त्या यूज करतात ना, त्याच्यामुळे मी त्यांना अशीच घेतली. आणि संक्रांतीला पण अशाच छान वाटतात. तर असे पदराला गोंडे पण आलेत आणि छान आहे पदर पण. आणि ह्या साडीचं सूत पण खूप छान आहे आणि सिल्क मधून आहे. तर बघा रात्रीची पण किती सुंदर वाटायली, एकदम चमक मारती. आणि बॉर्डर पण एकदम सिंपल आहे. तर त्यांना दाखवली. तर तुम्ही मागे बघितलं असेल, आम्ही गेलो होतो त्यांना दाखवण्यासाठीच. तर त्यांना आवडली, खूप आवडली सासूबाईंना. तर आता ह्याच्यावरचं ब्लाऊज मी स्टिच करणार आहे संक्रांतीपर्यंत. तर तुम्हाला ही साडी कशी वाटली ते नक्की सांगा. तर त्यांना तर खूपच आवडली ही साडी. आणि असा कलर पण नाही, तर माझ्या चॉईसने असा कलर हे घेतलाय. आणि मला पण पर्सनली खूप आवडली, छान साडी आहे. तर आता माझी साडी दाखवते कशी आहे. तर माझी पण अशीच आहे, मी काठपदर मधूनच घेतली आणि त्याच्यावर ना आरी वर्क ब्लाउज आहे. तर आरी वर्क ब्लाउजची साडी आहे ही. तर मी अगोदर तुम्हाला साडी दाखवते पूर्ण आणि ब्लाउज नंतर दाखवते. तर अशी काठपदर मधूनच आहे. तर ह्या आरी वर्कच्या खूप ट्रेंडिंगला साड्या आलेल्या आहेत. ह्याला असे काट आहेत, असं कलरचं ब्लाउज आले. आणि हे पण ह्या साडीचा पण कपडा ना एकदम असं चमक मारतोय आणि सिल्क मधून आहे आणि चोपून बसणारी. तर घातल्याच्या नंतर तुम्हाला दिसेलच 14 तारखेला संक्रांतीच्या दिवशी. तर खूप सुंदर आहे. तर म्हटलं मला असा कलर पण नव्हता, तर मी अशी घेतलंय. आणि ह्याला अशी बघू शकता, अशी बॉर्डर आहे. तर खूप छान आहे आणि चमक पण मारते. आणि अशी डिझाईन आहे, तर एकदम सिंपल अशी डिझाईन आली आणि खूप छान आहे. असा पॅटर्न पण नव्हता. आणि ब्लाऊज त्याच्यावरचं, खरं तर मी ब्लाऊज साठी म्हणजे साडी घेतली. तर त्याच्यावरचं ना हे ब्लाऊज आहे बघा. तर आरी वर्कचं ब्लाऊज आहे, असं खूप ट्रेंडिंगला चाललंय ना. तर त्याच्यामुळे म्हटलं ह्या ब्लाऊजमुळेच मी साडी घेतली, कारण मला असं ब्लाऊजची नव्हती. आणि ब्लाऊजला गळ्याला बाह्यांना फुल अशी डिझाईन आहे, खूप छान वाटायली. तर मीच स्टिच करणार आहे. तर हे बघा, हे अशी गळ्याला डिझाईन आली ब्लाऊजला आणि बाह्यांना अशी आली. तर छान आहे ब्लाऊज पण आणि साडी पण. कलर कॉम्बिनेशन माझ्याकडे असा कलर कॉम्बिनेशन नव्हता म्हणून मी घेतली. तर आता तुम्हाला संक्रांतीच्या दिवशी दिसेलच कशी दिसते कशी नाही. आणि तुम्ही पण सांगा कमेंट करून
तर ह्या 2 साड्या तुम्हाला कशा वाटल्या, ही आणि ही कशी वाटली तुम्हाला साडी. तर हीच होती आमची शॉपिंग. आणि असंच थोडंफार काही घेतलं. स्वप्नालीला बांगड्या पण घेतल्या आणि मला पण ह्या साडीवर ना सेट घ्यायचा आहे, तर तो पण राहिलाय, सेट घ्यायचा आहे. थोडंफार मेकअपचं पण राहिलंय, तर ते पण मेकअपचं पण घेत. तर साड्या ना मला दोन्ही पण आवडल्यात, कारण सूत पण चांगली आणि एकदम सिल्कमध्ये आहे आणि बजेटमध्ये पण भेटल्यात. तर छान आहेत, त्यांना पण आवडली सासूबाईला पण साडी. तर आता त्याच्यावरचे ब्लाऊज स्टिच करायचे आहेत मला. घरातले पण आहेत खूप स्टिच करायला आणि बाहेरचे पण आता येतीलच खूप सारे संक्रांतीचे. तर संक्रांतीला असा काही लुक असणार आहे, तर संक्रांतीचा व्हिडिओ पण तुम्हाला येईलच. तर कशा वाटल्या माझ्या साड्या आणि ते पण नक्की सांगा कमेंट करून, साड्या कशा वाटल्या तुम्हाला. थोडीशीच खरेदी हे केली, अजून त्याच्यावर बांगड्याचा सेट हे घ्यायचा राहिलाय. तर थोडंफार मेकअपचं पण घ्यायचंय, म्हणजे जास्त नाहीये, थोडंफार आपलं जे नाही तेच घेणार आहे मेकअपचं पण. तर आता ऑलमोस्ट सगळं काम झालंय आणि आता जेवण करायचंय. सो चला मग, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कशा वाटल्या म्हणजे खरेदी साडी. सो चला मग, भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.